नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचा भाग आपला चालला आहे 43वा. आपुले मरण पाहिले म्या डोळा. आपली आपल्यापासून, आपल्या तनमनाच्या चौकटीतून कधी सुटका होतच नाही. त्यामुळे आपण स्वतःकडे पूर्ण अलगतेने पाहू देखील शकत नाही. पण स्वतःला सोडण्याची ही किमया संतांना मात्र साधते. ते स्वतःहून वेगळे होऊन स्वतःकडे अलिप्तपणे पाहू शकतात. म्हणूनच स्वतःचं परखड विश्लेषण ते करू शकतात. संकुचित वृत्ती ही सर्व विकारांचं मूळ असल्यामुळे त्या वृत्तीवरच घाव घालून संत विकारांच्या तावडीतून सुटतात आणि मग त्यांच्या मीपणाची कक्षा शरीरापुरती सीमित न राहता अवघ्या विश्वाला व्यापू लागते. त्यामुळे शरीराचे बंध आपोआप गळतात. तुटण्यास अतिशय कठीण असलेले आपले हे शारीरिक पाश पुरते तुटलेले पाहून तुकाराम मोठ्या आनंदाने म्हणतात, आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाहला सोहळा अनुपम्य. आनंदे दाटली तिन्ही त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. एक देशी होतो अहंकारे आतिला, त्याचा त्याग झाला सुकाळ हा. फिटले तू सूतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे तुरी चालो. नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवून या भाव ठेलो पायी. तुका म्हणे दिले उमटूनी जगी, घेतले ते अंगी लावून या. 1897 हा अभंग आहे. माझ्या देहभावाचे मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. देहभाव नष्ट होणे हा केवढा मोठा पारमार्थिक लाभ आहे. माझ्यासाठी हा अनुपम असा सोहळाच आहे. आपल्या शरीरभावाचं मरण झालेलं तुकारामांना जाणवलं आहे, तेव्हा त्यांना मुक्ततेचा विलक्षण आनंद झाला आहे. हा मरण सोहळा त्यांना अनुपम सुंदर वाटलेला आहे. आत्तापर्यंत मी देहभावाने एकदेशी संकुचित होतो, अहंकाराने व्याप्त होतो, त्या सर्वांचा त्याग झाला, त्यामुळे सुकाळ झालेला आहे. या मरणाने जीवन संपलेलं नसून उलट जन्ममरणाच्या पलीकडचं विराट जीवन प्राप्त झालेलं आहे. जन्ममरणाचं सुतक फिटून मी माझेपण शरीरापुरतं न राहता त्रैलोक्याला व्यापून उरलेलं आहे. त्यामुळे माझ्या आनंदानेही तिन्ही त्रिभुवनं दाटली गेली आहेत. एकट्याने घेण्याचा क्षणभंगूर भोग संपूनच सर्वात्मकतेचा चिरंतन भोग मला घेता आलेला आहे. नारायणाने आपल्या ठिकाणी मला राहायला जागा दिली आहे. त्याच्या पायाशी मी माझा सर्व भाव ठेवला आहे. तुकाराम म्हणतात, हा जो अनुभव मला आला आहे तो मी जगात प्रसिद्ध केला. एखादा चक्रवर्ती राजा स्वप्नात स्वतःला भिकारी समजून आपल्या फाटक्या झोळीला जीवापाड सांभाळत असतो. पण जेव्हा त्याला जाग येते तेव्हा तो आपल्या सुसंपन्नतेच्या जाणीवेने समाधान पावतो. त्याचप्रमाणे माणूस जेव्हा स्वतःला या 3.5 हाता एवढ्या देहापुरतं मर्यादित समजतो तेव्हा क्षुद्र देह अहंकारातच मग्न असतो. पण जेव्हा त्याला आत्मज्ञानाची जाग येते तेव्हा त्याचा अहंकार आपोआप गळून पडतो आणि असीम अनंत स्वरूपानंदाचा सुकाळ होतो. तुकाराम म्हणतात, स्वतःला सोडून आलेल्या या भक्ताला नारायणाने स्वस्वरूपात सामावून घेतलंय. नारायणाशी एकरूप होऊनही भक्ती सुखासाठी मी देवाच्या पायापाशी अनन्य भाव ठेवून राहिलेलो आहे. या लोकविलक्षण अवस्थेची माहिती सर्वांना व्हावी म्हणून मी माझा हा दिव्य अनुभव कथन करीत आहे, असंही तुकाराम सांगतात. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षी येला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माय, म्हणती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. फिरवला घटफोडीला चरणी, महावाक्यध्वनी बोंब झाली. दिली तिळांगुळी कुळ नामरूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरुकृपा. 1896 हा अभंग आहे. शरीराचे भाव प्रेतरूप झाल्यामुळे त्याला सुखदुःखादी द्वंद्व ग्रासत नसल्यामुळे शरीर भावाला स्मशानात पोचण्याची वेळ आली. आता कामक्रोधांना शरीराचा आधारच न राहिल्यामुळे अनाथ होऊन ते रात्रंदिवस रडायला लागले. शरीराच्या खाली वर तीव्र वैराग्याच्या गोवऱ्या ठेवल्या गेल्या आणि ज्ञानाचा अग्नी लागला. देहगट देवाच्या पायापाशी फोडला आणि
अहम ब्रह्मास्मी या महावाक्याची बोंब मारली. आपल्या कुळास नावारूपास तिलांजली दिली आणि हे शरीर ज्या पंचमहाभूतांचं बनलं होतं ते ज्याचं त्यांना अर्पण केलं त्यावरचा स्वतःचा अधिकार सोडला. त्यामुळे शरीराची आपोआप राख झाली. शरीरमोह राख व त्याज्य झाला आणि मग गुरुकृपेचा दीप त्या ठिकाणी लावून ठेवला गेला. याचाच अर्थ गुरूंच्याकडून लाभलेल्या आत्मज्ञानाचे अखंड अनुसंधान ठेवलं. तुकाराम पुढे म्हणतात, बोळविला देह आपुले निहाते हुताशीली भूते ब्रह्माग्नीची अमृत संजीवनी निववली खाई अंगे तया ठाई हार पिली अवघी कर्मे झाली घटस्फोटाशी संबंध एकेसी उरला नामी. तुका म्हणे आता आनंदी आनंद गोविंदे गोविंदू विस्तारिला. 1898 हा अभंग आहे. मी माझ्याच हाताने आपला देह ब्रह्मरूप स्मशानात पोचवलाय. हा 5 भौतिक देह ब्रह्मबोधाच्या अग्नीने जळाला. ज्ञानाग्नीने जी चिता पेटली होती ती मोक्षरूपी अमृत संजीवनी शिंपून शांत केली. तेव्हा 5 भौतिक स्थूल देह, वासनांचा सूक्ष्म देह, अज्ञानाचा कारण देह आणि आत्मज्ञानाचा महाकारण देह या 4ही अंगांनी बनलेला देहरूपी घट मी देवाच्या पायाजवळ परब्रह्मबोधाने फोडलाय. त्यावेळी तत्संबंधी सर्व कर्म नाहीशी झाली, म्हणजेच कर्मबंधनातून सुटका झाली. आता माझा संबंध फक्त हरिनामोच्चाराशी उरलेला आहे. गोविंद कृपेने सर्वत्र गोविंदमयता अनुभवास येऊन आनंदी आनंद झालेला आहे. देहभावाच्या मरणावरलं हे रूपक तुकाराम अजूनही विस्तारतात. ते म्हणतात, पिंडदान पिंडे ठेविले करुनी, पिंडदान पिंडे ठेविले करुनी तिळी तिळवण मूळत्रयी सारिले संकल्प एकाची वचने ब्रह्मी ब्रह्मार्पण सेवटीच्या सव्य अपसव्य बुडाले हे कर्म एका एक वर्म एको विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभेदेसी आहे तैसी पूजा पावली सकळ सहज तो काळ साधी येला तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा. 1899 हा अभंग आहे. मी माझा देहपिंड विष्णूला अर्पून पिंडदान केलं. देहाचं मूळ असलेल्या त्रिगुणाला तिलांजली दिली आणि तेच तिलोदक हाती घेऊन ब्रह्मार्पण या एका शब्दाने सगळे संकल्प नाहीसे केले. आता एक विष्णुमय जगत हे मर्म मला सापडल्यामुळे सव्यापसव्य ते कर्मही नाहीसं झालं. सर्व जनांमध्ये जनार्दन आहे असं अभेदत्वाने समजून आलं आणि म्हणूनच एकदेशी पिता पुत्रत्वाचा अभिमानही नाहीसा झाला. म्हणजे मीच माझा पिता आणि मीच माझा पुत्रही झालो. त्यामुळे माझं श्राद्ध माझं मलाच करता आलं. अशा रीतीने शास्त्रात पिंडपूजा सांगितलेली आहे तशी मी अर्पणही केली. त्यामुळे श्राद्धाचा पर्वकाळ मला साध्यही झाला. आता तुकाराम म्हणतात, पिंडदान करून मी सर्व कुळांचाही उद्धार केला आहे. तेव्हा पितृस्वरूपी जनार्दनाला हा माझा शेवटचा नमस्कार आहे. या अभंगावरून तुकारामांचं अलौकिकत्व प्रकर्षाने जाणवतं. त्यांची आध्यात्मिक साधना परिपूर्ण होऊन ते विश्वात्मक परमात्म्याशी कसे सहज एकरूप झालेले आहेत याचं मनोरम दर्शनही घडतं.